नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती. प्रश्न पहिला, मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती? मानवी शरीरात स्नायू मांसपेशीच्या एकूण जोड्या किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 400. 400 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल डॅश असते. जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल डॅश असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्थिर. स्थिर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, केलेले कार्य डॅश असते. केलेले कार्य डॅश असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, धन आणि ऋण. धन आणि ऋण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, वटवाघूळ उडत असताना डॅश ध्वनी निर्माण करतात. वटवाघूळ उडत असताना डॅश ध्वनी निर्माण करतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, उच्च वारंवारतेचा. उच्च वारंवारतेचा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे, त्वरण म्हणजे डॅशमधील बदलाचा दर होय. त्वरण म्हणजे डॅशमधील बदलांचा दर होय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, वेग. वेग हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 असा आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, सोनार. सोनार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 असा आहे, वस्तूंवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण डॅश. वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण डॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, दुप्पट होते. वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण दुप्पट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, प्रकाश वर्ष काय आहे? प्रकाश वर्ष काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, खगोलय अंतर. खगोलय अंतर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 असा आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गलगंड. गलगंड हे उत्तर बरोबर आहे. हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 11, स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती? स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चित्तरंजन दास. चित्तरंजन दास हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वसाहतीचे स्वराज्य. वसाहतीचे स्वराज्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारा भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? चळवळ करा, अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दादाभाई नौरोजी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, बाबा पद्मनाजी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे, पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण? पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पर्याय क्रमांक 2, आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 16. 1862 मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते? 1862 मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17. भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केले? भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मंगल पांडे. मंगल पांडे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे, 61 दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतिकारकाचे तुरुंगात निधन झाले? 61 दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतिकारकांचे तुरुंगात निधन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जतीन दास. जतीन दास हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 असा आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅडॅश हे होते? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅडॅश हे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. विनोबा भावे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे उत्तर बरोबर आहे. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे, संसदेची कायमस्वरूपी कोणती? संसदेचे कायमस्वरूपी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 सध्या राज्यसूचीमध्ये डॅडॅश विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे? सध्या राज्यसूचीमध्ये डॅडॅश विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 66. 66 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 असा आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भेद ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भेद ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 राज्य विधानसभा. राज्य विधानसभा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27 राज्याचे मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते? राज्याचे मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 विधानसभा. विधानसभा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 असा आहे मित्रांनो, राज्यपाल डॅडॅश प्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडतात? राज्यपाल डॅडॅश प्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपतीचे. राष्ट्रपतीचे प्रतिनिधी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29 सत्र न्यायालयाने गुन्हेगारास ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा डॅडॅश संमतीशिवाय अंमलात येत नाही? सत्र न्यायालयाने गुन्हेगारास ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा डॅडॅश संमतीशिवाय अंमलात येत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उच्च न्यायालयाच्या. उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 असा आहे मित्रांनो, राज्याचा राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राज्यपाल. राज्यपाल हे उत्तर बरोबर आहे.
तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.